जिंतूर बस स्टॉप कोसळून 50 लोकांचा मृत्यू ही बातमी जर परिवहन मंडळाला ऐकायची असेल तर लाज वाटली पाहिजे। ही तुमची बिल्डिंग आहे परिवहन मंडळाची, बस स्टॉप ज्याला एसटी महामंडळाचं बस स्टॉप म्हणतोय, जिंतूरचं बस स्टॉप आहे। इथे याची बिल्डिंग पूर्ण जर्जर झाली आहे, छत कोसळतंय, कुठं तुमच्या एसटीच्या छता कोसळतात, एसटी मध्ये छत्री घेऊन बसावं लागते। ही लाज वाटायला पाहिजे परिवहन मंडळाला। 3,18,000 कोटीचा टॅक्स आम्ही मागच्या वर्षी दिलाय, 3,18,000 कोटी। सोन्याच्या बसेस आल्या असत्या वरच्या 18,000 कोटीमध्ये, पण तुम्ही केलंय का आतापर्यंत? तुम्हाला सांगतोय ती पाण्याची टाकी आहे, पाण्याची टाकीची अवस्था बघा, तिकडे वॉशरूम आहेत, वॉशरूमची अवस्था बघा, एकदम घाण परिस्थिती करून ठेवलेली आहे तुम्ही। इथे एखादी जर माय बहीण जर आली, तिला जर तिच्या लेकराला रात्री दूध पाजायचं असेल, तिथं फिडिंग रूम नाही। आणि इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना जेव्हा बोललो मी, तर ते म्हणतात की फ्रिक्वेंटली 3-4 दिवसात इथे चोऱ्या होतात, आणि हे सत्य परिस्थिती आपण पेपरामध्ये पण बघत असतो। इथे पोलिसांचा बंदोबस्त नाहीये रात्रीच्या वेळेस, इथे थांबायचा बंदोबस्त नाहीये। चला ठीक आहे, त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही, परंतु एक बेसिक सिक्युरिटी असली पाहिजे। तुम्ही आज हा परिसर बघा, एवढा मोठा परिसर असून, याचा रेव्हेन्यू एवढा मोठा असून, ना तुम्ही धड तुमच्या कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार देता, ना तुमचे बसेस चांगले असतात, ना तुमचे बस स्टॉप चांगले असतात, मग तिकिटाचा पैसा तुम्ही करताय का? इथे खेड्यापाड्यातनं मुली मायबाप शिकवायला पाठवतात, इथं बस स्टॉपवरती येतात 4 वाजता, 4-5च्या दरम्यान इथे शाळा सुटत असते, तर खेड्यापाड्यातल्या महिला मुली वगैरे इथं बस स्टॉपवरती येतात आणि आपापल्या गाड्या पकडतात। बरं ठीक आहे, ते गाड्या एक तर वेळेवरती नसतात, आणि वेळेवरती नसल्यामुळे काय होतं, इथे ज्या मुली असतात त्यांना त्यांच्यावरती टवाळके पोरं जे इकडे तिकडे गाड्यावरती स्टंट मारणार, गाड्या फिरवणार, हे कोणी लक्ष द्यायला पाहिजे? तर या व्यवस्था बेसिक गोष्टी आहेत ज्या की मॅन्डेटरी असायला पाहिजे। परंतु आज आपण 2025 79th आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतोय, आणि तरीही आपल्याजवळ जर या गोष्टी नाही आहेत म्हटल्यानंतर काय म्हणाल? परंतु तुम्हाला सांगतो, या परिस्थितीमध्ये जर सुधार नाही आला तर जिंतूर परिवर्तन समितीमार्फत इथे एक आंदोलन करण्यात येईल। इथल्या डेपोमधनं एकही बस बाहेर निघणार नाही, हे शब्द आहे माझा, हे लक्षात राहू द्या।